ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शहा आणि शिंदेमध्ये खलबतं सुरू झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। संभाव्य युतीच्या निवडणुकीवरील परिणामांना संदर्भात दिल्लीत गेलेल्या एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। दिल्लीतील भेटीत निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मागील आठवड्यात म्हणजेच 5 जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वरळीत मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित मेळावा झाला, ज्या ठिकाणी आगामी काळात हे दोन पक्ष, हे दोन बंधू एकत्रित येण्यासंदर्भात संकेत महाराष्ट्राला मिळाले। त्यामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या सगळ्या संभाव्य युतीवर, या एकत्रित येण्यावर चर्चा केली असल्याची माहिती मिळतेय। महापालिका निवडणुकीवरील परिणामांसंदर्भात ही चर्चा झाल्याचं वृत्त आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? शिंदेंचं दिल्लीत अचानक जाणं, या घडामोडीनंतरच खरं तर या सगळ्याविषयी चर्चा होऊ लागलेली होती। आता तर सूत्रांकडून असं कळतंय की दिल्लीत अचानक गेलेल्या शिंदेंकडून या संभाव्य युती संदर्भात आणि आगामी निवडणुकीवर याचे होणारे पडसाद, परिणाम यावर खलबतं रंगली असल्याचं कळतंय। काय घडलंय नेमकं दिल्लीत? नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर मागच्या आठवड्यात तू म्हणालीस तसं की एकत्र आले हे ठाकरे बंधू, मोठा मेळावा घेतला, प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला, जनसमुदाय उसळलेला सगळ्यांनीच पाहिला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यात स्पष्ट संकेत दिले। मात्र राज ठाकरे यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिले नसले तरी त्यांनी अस्पष्ट संकेत दिल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्यानंतर शिंदेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्यात देखील चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती आणि हे दोन बंधू एकत्र आले तर आपल्याला निवडणुकींना अतिशय कठीण पद्धतीने सामोरं जावं लागेल हे त्यांच्याही लक्षात येऊन गेलं होतं। आणि या सगळ्यानंतर अमित शहा यांची भेट घेणं शिंदे यांना अपरिहार्य होतं। त्यानुसार काल एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांना जाऊन भेटले। मात्र या भेटीदरम्यान शहा यांनी देखील सर्वेक्षण जे होतं की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं ह्याचे जे काही सर्वेक्षण आकडे काढलेले होते ते देखील अमित शहा यांनी शिंदे यांना दाखवले। याचबरोबर शिंदे यांनी देखील जर राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन आपल्याला करता येईल का अशा पद्धतीची एक शक्यता देखील अमित शहा यांच्याशी बोलून दाखवली। खरं तर आपण बघितलं याच्याही आधी लागवी की राज ठाकरे आणि भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत, जसे की अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान, या सगळ्यांशी त्यांचे खूप खास संबंध आहेत। त्यामुळे त्यांचं मतपरिवर्तन होतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर मागच्या गेल्या महिन्याचं आपण जर एकंदरीत राजकारण बघितलं तर उदय सामंत असतील किंवा शिंदे गटातले वेगवेगळे नेते असतील हे राज ठाकरेंना भेटत होते, सातत्याने त्यांच्या घरी जात होते। इतकंच नव्हं तर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना जेवणासाठी देखील आमंत्रण दिलेलं होतं। त्यामुळे डिनर डिप्लोमसी झालेली देखील पाहायला मिळाली होती। आणि या सगळ्यानंतर अमित शहा यांच्याशी जी चर्चा झाली ती या संदर्भात झाली की जर हे दोन बंधू एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं, कशी गणितं बदलू शकतात, आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, आपण एकत्र कसं लढू शकतो, कशा पद्धतीने हे सगळं आपल्याला मॅनेज करता येईल आणि राज ठाकरेंचं मत परिवर्तन करता येईल का, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे हिंदी भाषिक जे आता सध्या मराठी आणि हिंदी याच्यावरनं जो मुद्दा गाजतोय त्याच्यावरनं देखील चर्चा झाली की हिंदी भाषिक आपल्या पाठी किती उभे राहतील जर हे दोघं एकत्र आले। या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे राजकीय समीकरण जुळवण्याच्या दृष्टीनं दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। आता या समीकरणांचं कन्क्लुजन नेमका काय निघतंय हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या 79 या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।